बंजारा एकच बीडमध्ये भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद। बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी। मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असोत तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। हैदराबाद गॅझेटियरच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली। जीआर बेकायदा असून सुनावणीपर्यंत कोणालाही कुणबी प्रमाणपत्र न देण्याची याचिकेत मागणी। पुढील सुनावणी 25 तारखेला होणार। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं। त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। शरद पवारांनी लोकांना निवृत्त करण्यापेक्षा स्वतः निवृत्ती स्वीकारली पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनीच केलं, त्याचं प्रायश्चित्त करावं। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा। शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। 7/12 कोरा करण्याची मागणी। शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, गरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही। मात्र आता हतबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा काढतोय। मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार। नवी मुंबईतील ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलिसांची झाडाझडती। पूजाच्या मोबाईलसह खेडकर कुटुंबातील एक केअरटेकर ताब्यात। सिमेंट मिक्सरचा खेडकरच्या कारला धक्का लागला होता। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मला मिळालेल्या 30 पैकी 5 एसआरए प्रकल्पांची यादी द्या। आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा। भाजप नेते मोहित कंबोज यांचं आव्हान। बाळासाहेब हयात असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीवर स्मिता ठाकरेंचं भाष्य। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर। वैभव खेडेकरांच्या हकलपट्टीनंतर राज ठाकरे कोकणात मनसेचा नवा चेहरा देणार। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंची सोहळ्याला उपस्थिती तर अजित पवार राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। 22 ऑगस्टला धोत्रेवर घातक हल्ला तर 29 ऑगस्टला मृत्यू। फरार निमसे स्वतःहून पोलिसात हजर झाल्याची माहिती। अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात पुराचं थैमान। ढगफुटी सदृश पावसाने अनेक गावात पाणी शिरलं। हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांचं एअरलिफ्ट। येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील शाळांना सुट्टी। बीड, नगर, पुणे आणि पैठणसह राज्यभरात पावसाचा हाहाकार। आष्टी, पाथर्डी, पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळीत। नद्यांना आलेल्या पुरामुळे घरं, शेती शिवारं पाण्याखाली। भारतीय खेळाडूंनी शेकहँड न केल्यानं पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून संचालक उस्मान बहालाची हकलपट्टी। मैदानावरची परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका।